एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघतोय. मालवणी पद्धतीने वडे कसे बनवायचे ते बघतोय. किती छान आणि खुसखुशीत असे हे आपले वडे तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट असे बनतात. तर इथे मी 2 पेले तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे की 1 पेला पाव किलोचा म्हणजे अर्धा किलो असं मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. आणि हे आहे उडदाची डाळ, जी मी आदल्या दिवशी रात्री भिजत घालून आज सकाळी वाटलेली आहे. आणि ते मी 2 मोठे चमचे भरून यामध्ये टाकते आहे. तुम्ही उडदाची डाळ पॅनवरती गरम करून त्याची पावडर देखील टाकू शकता. इथे मी पाव पेला गव्हाचं पीठ आणि पाव पेला रवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी पाव चमचा मेथी पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे धणा पावडर असं मी ॲड केलेलं आहे. धणा पावडरची खूप छान टेस्ट येते, म्हणून धणे पावडर थोडी जास्त टाकायची आहे. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीपुरेसं मीठ टाकायचं आहे. अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे. नंतर हे पीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मी कोणतीही भाजणी न करता हे वडे करते आहे. तर इथे मी एक कांदा जो आहे तो कट करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती देखील याच्यामध्ये मिक्स करते आहे. कांदा टाकल्याने आपले वडे छान फुलण्यास मदत होते. नंतर हे कोमट केलेलं पाणी आहे, जे की मी पीठ भिजवण्यास वापरते आहे आणि छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, जे की चपातीपेक्षाही थोडं घट्ट असेल अशा पद्धतीने. आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. मी अर्धा तास झाकून ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर आपण बघतोय आपलं जे पीठ आहे ते फुललेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे हे पीठ फुललेलं आहे. तर ते थोडंसं आपण मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण इथे वडे थापायला सुरुवात करतो आहे. तर मी एक प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे प्लॅस्टिकचा कोणताही पेपर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक लिंबाचा गोळा घेतलेला आहे, त्याला पाणी लावलंय प्लॅस्टिकच्या पिशवीला आणि त्याच्यावरती मी थापून घेते आहे. डायरेक्ट जर पोलपाटवर थापलं तर ते चिकटण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे प्लास्टिकवरती शक्यतो थापलं तर ते वडे निघतात. तर आमच्याकडे भोकाचे वडे करतात, म्हणून मी थोडे भोकाचे वडे आणि थोडे प्लेन वडे करणार आहे. तर एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात मी थोडंसं पीठ टाकून बघते की आपलं पीठ नीट तयार झालं आहे का किंवा तेल तापलं आहे का. आणि खरंच आता छान असं फुलून वरती आलं आहे, याचाच अर्थ आपलं तेल गरम झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण वडे सोडायला सुरुवात करूया. तर वडे इतके छान होत होते आणि ते छान असे फुलून येत होते, त्यामुळे ते खूप मला छान वाटलं. अगदी अर्ध्या तासात देखील आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. म्हणजे इन्स्टंट तुम्ही हे करू शकता. अगदी अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही हे अर्धा तास जरी नाही ठेवलं आणि लगेचच जरी करायला घेतलं तरी पण ते अगदी हार्डली 10 मिनिटात तुमचे वडे करून तयार होतात, जर प्रिपरेशन तुमचं रेडी असेल तर. तर अशा पद्धतीने तेलात सोडलेले वडे जे आहेत ते आपण अशा ब्राऊन कलरवरती छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि काढायचे आहेत तळून. तर माझे प्रत्येक वडा छान फुललेला आहे आणि छान सॉफ्ट बनलेला आहे. असं नाही की ते कडक बनत नाहीत, बिलकुल कडक बनत नाहीत, असे सॉफ्ट बनतात. त्याच्यामुळे ते खायलाही चविष्ट लागतात, कारण त्यामध्ये आपण भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे मालवणी वडे करून बघा. चिकनसोबत खायला खूप छान लागतात. अगदी नुसतेच जरी खाल्ले तरी पण ते खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बिलकुल भाजणी करायची गरज नाही. भाजणी करायची म्हणजे खूप तामझाम असतो, खूप साऱ्या डाळी भाजून घ्याव्या लागतात. त्या पद्धतीचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवरती आहे, पण हे इन्स्टंट कसे बनवायचे विदाऊट भाजणी ते मी तुम्हाला इथे दाखवते आहे. म्हणजे तुम्हाला जर अचानक बनवायचे झाले तर तुम्ही कशा पद्धतीने बनवाल, तर ही सोपी पद्धत आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना हे वडे आवडतील. हे बघा, प्रत्येक वडा इतका छान फुलतो आहे आणि अगदी इन्स्टंट बनवलेला आहे. यामध्ये रवा असल्यामुळे हे जे वडे आहेत ते खुसखुशीत होतात आणि तांदळाच्या पिठाचे वडे तर नेहमीच छानच होतात. तर आमच्याकडे कोकणामध्ये अशा पद्धतीने वडे केले जातात तांदळाच्या पिठाचे. तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि माझं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आजची, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण सगळे वडे तयार करून घेतो आहे. तर माझे 2 पेल्यामध्ये खूप सारे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय किती प्रत्येक वडा छान असा फुलतो आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलवरती खूप सारे असे व्हिडिओ आहेत, मल्टिपल टाईप्सचे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.